नमस्कार. भूमी की रसोई या चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आज आपण मस्त अशी झणझणीत अंडा थाळी करणार आहोत. तर या अंडा थाळीमध्ये आपण अंड्याचे 2 प्रकार बघणार आहोत. तर ते म्हणजे एक अंडा मसाला आणि दुसरं म्हणजे अंडा बिर्याणी. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. आवडल्यास लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. तर सर्वात आधी आपण अंडा मसाला आणि अंडा बिर्याणी करण्यासाठी मसाला करूया. तर याकरिता मी 2 ते 3 कांदे, आलं, लसूण, जिरं, 7 ते 8 खोबऱ्याचे काप, 2 ते 3 हिरव्या मिरच्या आणि तेजपत्ता आणि जवळपास 10 ते 12 उकळलेली अंडी घेतली आहे. आपल्याला मसाला छान भाजून घ्यायचा आहे आणि नंतर याला मिक्सरला अगदी थोडं कोथिंबीर टाकून बारीक करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे इथं आपला मसाला तयार आहे. अशा प्रकारे इथं बिर्याणीसाठी आपण जवळपास 6 अंड्यांचा वापर करणार आहे. जवळपास मी 5 ते 6 लोकांसाठी बिर्याणी करत आहे. आपल्याला अंडा मसाल्यामध्ये पण अंडी साईडला ठेवलेली आहे आणि 6 अंडे मी तळून घेतलं. जास्त तेल असल्यामुळे थोडं तेल बाहेर काढून ठेवलं आणि आपण जे वाटण तयार केलं होतं ते वाटण यामध्ये घालायचं आहे. जवळपास 1 ते 1.5 चम्मच मी वाटण घातलं आहे. खूप जास्त प्रमाणात नाही घातलेली आहे आणि हा वाटण आपल्याला छान अगदी परतून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता वाटणाला छान तेल उतलेलं आहे. वाटण छान कोरडा झालेला आहे, म्हणजेच आपला परतून झालेला आहे. त्यामध्ये अर्धा ते पाऊण चम्मच हळद, 1 ते 1.5 चम्मच लाल तिखट, अर्धा चम्मच गरम मसाला आणि 1.5 ते 2 चम्मच बिर्याणी मसाला आणि चवीनुसार मीठ. तर सर्व मिश्रण छान एकजीव करून घेऊया, छान ढवळून घेऊया आणि नंतर त्यामध्ये अगदी थोडं आपल्याला पाणी घालायचं आहे. पाणी घातल्यामुळे मसाला अजिबात चिपकणार नाही आणि छान 1 ते 2 मिनटं मसाला छान परतून घेऊया. तर अशा प्रकारे इथं मसाला छान आपला परतून झालेला आहे. नंतर या मसाल्यामध्ये आपण जवळपास अर्धा ते पाऊण वाटी दही घालणार आहोत. तर दही हा शक्यतो खूप आंबट नका घेऊ, थोडा मीडियम किंवा कमी आंबट घ्या. तर अशा प्रकारे आपल्याला दही छान परतून घ्यायचं आहे आणि मस्त याला 1 ते 2 मिनटं होईपर्यंत छान तेल उतेपर्यंत शिजवायचं आहे आणि नंतर यावर छान बारीक चिरलेला कोथिंबीर घालूया आणि पुन्हा याला 2 ते 3 मिनटं शिजवून घेऊया. तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता मसाला आपला तयार आहे. मस्त असा दाटसर ग्रेव्ही तयार झालेली आहे. नंतर आपल्याला यामध्ये आपण जी अंडी तळून ठेवलेली होती ती अंडी यामध्ये घालायचं आहे आणि छान परतून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे इथं मी जवळपास 6 अंडीचा वापर केलेला आहे. बिर्याणीसाठी आपण 6 अंडी वापरले आणि उरलेले अंडे ह्या अंड्या मसाला करणार आहोत. तर अशा प्रकारे जोपर्यंत इथं आपला अंडा बिर्याणीचा मसाला तयार होतो तोपर्यंत आपण बिर्याणीचा भात तयार करायला ठेवूया. चला तर मग एका गंजामध्ये मी पाणी घेतलं आहे. तिथं आपल्याला एक मोठा कर्णफूल, 2 भेंडी वेलायची, 1 दालचिनी, 2 ते 3 तेजपत्ता, बारीक चिरलेला कोथिंबीर आणि अगदी 2 ते 3 चम्मच मीठ आणि 1.5 ते 2 चम्मच तेल. तर या पाण्याला छान आपल्याला उकळी येईपर्यंत झाकून ठेवायचं आहे. तर अशा प्रकारे इथं तुम्ही बघू शकता पाण्याला छान मस्त अशी उकळ आलेली आहे. नंतर आपल्याला यामध्ये जवळपास 2 वाटी तांदूळ घालायचे आहे. तर इथं मी जवळपास अर्ध्या तासासाठी आधीच तांदूळ स्वच्छ धुवून पाण्यात भिजत घालून ठेवली होती. नंतर आपल्याला हे तांदूळ या पाण्यामध्ये घालून छान पूर्णपणे आपल्याला 80% भात शिजवून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता इथं जवळपास 80% भात शिजलेला आहे. तर 80% भात शिजलं हे कसं बघायचं हे बघा मी तुम्हाला सांगते. तर अशा प्रकारे आपण असं तांदूळ तोडून बघायचं, भात तोडून बघायचं, अगदी सहज तुटत आहे आणि हा तांदूळ अगदी आपल्या घरगुती वापरीतला आहे, आपल्या रोजच्या वापरीतला आहे. तर अशा प्रकारे इथं मी अंडा मसाल्यामधला थोडा मसाला आणि अंडी बाहेर काढून ठेवली आहे. नंतर आपल्याला यावर एक लेअर भाताची द्यायची आहे आणि छान पूर्णपणे आपल्याला हा भात असं चमच्याने छान पसरवून घ्यायचं आहे आणि नंतर आपण जे थोडं साईडला मसाला काढून ठेवलं होतं ते मसाला यामध्ये आपण दुसऱ्या लेअरमध्ये टाकणार आहोत. पुन्हा एक भाताची लेअर टाकायची आहे. तर अशा प्रकारे इथं मी सर्व उरलेला भात आहे
तर तो भात पूर्णपणे या दुसऱ्या लेअरमध्ये टाकून घेतला आहे. आपण भात छान असं चमच्याच्या साहाय्याने पसरवून घेऊया. नंतर इथं मी बारीक चिरलेला छान तांबूस कलर होईपर्यंत आपल्याला कांदा तळून घ्यायचा आहे आणि तो कांदा यावर घालून घ्यायचा आहे आणि बारीक चिरलेला कोथिंबीर पण घालून घेऊया. तर अशा प्रकारे इथं मी बारीक चिरलेला कांदा छान तांबूस कलर होईपर्यंत परतून घेतलं आणि कोथिंबीर त्यावर टाकून घेतलं. अशा प्रकारे आपल्याला जवळपास सुरुवातीला 5 मिनटं मोठ्या आचेवर ही कढई ठेवायची आहे आणि नंतर 10 मिनटं कमी आचेवर ठेवायची आहे. चला तर मग आपली बिर्याणी तयार आहे. नंतर आपण अंडा मसाला करूया. तर याकरिता इथं अगदी थोडं तेल घालून मी जवळपास अगदी अर्धा चम्मच जिरं घातलं. एक बारीक चिरलेला कांदा छान आपल्याला परतून घ्यायचा आहे. अगदी 1 ते 2 मिनटं परतून घेऊया आणि नंतर आपण यामध्ये वाटण घालूया. आपण वाटण तोच घालणार आहोत जो आपण बिर्याणीला वाटण केलेला आहे. दोन्ही भाज्यांसाठी आपण एकच वाटणाचा वापर केलेला आहे. तर अशा प्रकारे हा वाटण आपण छान परतून घेऊया आणि नंतर यामध्ये जवळपास 1 चम्मच गरम मसाला, अर्धा चम्मच हळद, 1.5 चम्मच लाल तिखट आणि चवीनुसार मीठ. तर अशा प्रकारे मसाले छान परतून घेऊया. मसाल्यामध्ये अगदी थोडं पाणी घालून घ्या, छान परतून घ्या जेणेकरून मसाला हा चिपकणार नाही. तर अशा प्रकारे इथं मी थोडं पाणी घालून मसाला छान कंटिन्यू हलवत राहणार आहे आणि शिजवून घेणार आहे. चला तर मग नंतर आपण पुन्हा यामध्ये अगदी थोडा दही घालणार आहोत. अगदी छोट्या वाटीने इथं मी दही घातलेलं आहे. जर तुम्हाला दह्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता किंवा स्किप पण करू शकता. तर अशा प्रकारे इथं मी थोडा तळलेला कांदा उरलेला होता तो पण घातलेला आहे आणि दही घातलेलं आहे. तर अशा प्रकारे आपला मसाला तयार होतो तोपर्यंत इथं मी अंड्याची काप करून घेत आहे. तर अशा प्रकारे आपण बिर्याणीसाठी 6 अंड्याचा वापर केला आणि इथं मी 5 अंडे ठेवलेली होती. तर त्या अंड्यांचा आपल्याला अशा प्रकारे काप करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे अगदी मी छोट्या छोट्या अंड्याच्या चाण्या करून घेतलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार अंड्याचे काप करू शकता. तर तुम्ही जर सगळी अंडी ठेवायची असेल तर ते सुद्धा तुम्ही ठेवू शकता किंवा अंड्याचे फक्त 2 भाग करू शकता. तर अशा प्रकारे इथं मी सर्व अंड्यांची अशा प्रकारे काप करून घेतलेली आहे. अशा प्रकारे काप केल्यामुळे मसाला हा अंड्यांच्या आतपर्यंत घुसतो आणि मस्त अशी भाजी मस्त चमचमीत लागतो. तर अशा प्रकारे इथं सर्व अंडी छान काप करून घेतली. आपला अंडा मसाला पण तयार आहे, काप पण तयार आहे. चला तर मग मसाल्याकडे जाऊया. तर इथं आपला मसाला तयार आहे. अगदी मसाल्यावर छान तेल उतलेलं आहे म्हणजेच आपला इथं मसाला तयार आहे. नंतर आपल्याला या मसाल्यामध्ये आपण जी आताच काप केलेली होती अंड्यांचे त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे. तर इथं मी सर्व अंड्यांचे काप घालून घेतले आणि हे काप आपल्याला मसाल्यामध्ये घातल्यानंतर अगदी अलगद हलक्या हाताने आपल्याला भाजी ढवळायची आहे. पूर्णपणे छान भाजी मिक्स करून घेऊया. तर अशा प्रकारे इथं भाजी छान मी मिक्स करून घेतली. अगदी 1 ते 2 मिनटं आपल्याला अगदी एक उकड येईपर्यंत आपल्याला ही अंडी शिजवायची आहे किंवा हा मसाला शिजवायचा आहे. नंतर बारीक चिरलेला यावर कोथिंबीर घालूया आणि अगदी गॅस बंद करूया. चला तर मग इथं आपला मस्त असा दोन्ही अंडा मसाला आणि अंडा बिर्याणी तयार आहे. तुम्ही बघू शकता अंडा बिर्याणी मस्तच तयार झालेली आहे. अगदी घरगुती तांदळापासून सुद्धा आपण अंडा बिर्याणी मस्त अशी करू शकतो आणि इथं मस्त मऊ लुसलुसीत आणि अगदी एक एक दाणा आपला मोकळा झालेला आहे. तर अशा प्रकारे मी इथं तुम्हाला अंडा बिर्याणी वेगळी अशी सेपरेट प्लेटात काढून दाखवत आहे. तर तुम्ही बघू शकता अगदी मस्त मऊ लुसलुसीत आणि मोकळा झालेला भात आपला अंडा बिर्याणीचा तयार आहे. तर अशा प्रकारे तयार केलेली अंडा बिर्याणी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा. तर अशा प्रकारे अगदी झटपट जवळपास अर्धा ते पाऊण तासामध्ये आपली अगदी मस्त झणझणीत अशी ही अंडा थाळी तयार आहे. अगदी दोन्ही प्रकार अगदी झटपट होतात. अंडा बिर्याणीला थोडा वेळ लागतो पण अंडा मसाला अजिबात वेळ लागत नाही. अगदी एकाच मसाल्यामध्ये आणि एकाच वाटणामध्ये आपण ही थाळी तयार केलो. तर अशा प्रकारे अगदी झटपट तयार केलेली अंडा थाळी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.